मतदान झालंच पाहिजे. ईव्हीएम हटव, देश बचाव. ईव्हीएम हटव, देश बचाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. जय हो. झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. देश बचाव, देश बचाव. लोकशाही बचाव, लोकशाही बचाव, लोकशाही बचाव. जय 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 भीम. जय भीम, जय भीम, जय 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 भीम. जय भीम, जय भीम. ईव्हीएम हटाव, देश बचाव. भारतीय संविधानाचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. संविधान बचाव, देश बचाव. संविधान बचाव, देश बचाव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. संविधान के सम्मान में कांग्रेस. 15 दिवसापासून आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आज आपण बघू शकता धरणे आंदोलन त्यांनी धरलेलं आहे की या ठिकाणी येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्यात यावा असं त्यांची सरकारकडे मागणी आहे. आज ज्या मागच्या आपल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लोकांनी आणि मतदारांनी त्या ठिकाणी शंका व्यक्त केली की बाबा आम्ही जे केलेलं मतदान आहे ते आमचं मतदान चोरीला गेलेलं आहे. त्याचं एक उदाहरण आपण बघू शकता मार्केटवाडी तिथल्या लोकांनी तर आंदोलनच केलेलं आणि बॅलेटवर त्या ठिकाणी निवडणूक घेण्याची प्रक्रिया त्यांनी राबवलेली होती पण त्या ठिकाणी प्रशासनाने त्यांना मज्जाव केला आणि बॅलेटवर त्या ठिकाणी मतदान त्यांना घेऊ दिलं नाही. आज असं जर बघितलं तर त्या लोकांमध्ये प्रचंड या ठिकाणी नाराजी आहे आणि कुठंतरी शंकेची पाल चुकचुकत आहे की आम्ही केलेलं मतदान हे चोरीला जाते का. तर त्याच अनुषंगाने आज नांदेड येथे हे ईव्हीएम हटाव मोहिमेच्या दरम्यान ही संविधान बचाव समिती 15 दिवसापासून आहे. आज काँग्रेसच्या वतीने आम्ही सर्वजण पदाधिकारी त्यांना त्यांच्या या मोर्चाला धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहोत आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि आमच्या काँग्रेस पक्षाची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी ईव्हीएम वर मतदान होता बॅलेटवर या ठिकाणी मतदान घेतलं जातं.